आणि कोणी नेट सेटचे फॉर्म नसेल नेटचे फॉर्म नसेल भरले त्यांनी एकदा चेक करून घ्या. साधारण पुढच्या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा होण्याची चान्सेस आहे. थोडे डेट मागे पुढे झाले तर तसं आपल्याला नोटिफिकेशन जे काही आहे ते येणार आहे. ठीक आहे. तर आता आपण मागे साहित्य घेत होतो, वेगवेगळे जे मराठी साहित्याचे साहित्य प्रवाह आहेत, तर वेगवेगळे मराठी साहित्य प्रवाह आपण ते पाहत होतो. ठीक आहे. तर बघा आता जसं घटक एक जे आहे, घटक 1 मध्ये आपण पाहिलेलं आहे. काय आहे घटक 1 सांगा बरं. घटक 1 मध्ये काय आहे? घटक 1 मध्ये काय दिलेलं आहे सांगायचं आहे आपल्याला. हां, काय दिलेलं आहे? भाषा, भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. ठीक आहे. म्हणजेच काय की एकंदरीत भाषेची जी काही ओळख आहे किंवा भाषा व्यवहाराचं जे काही स्वरूप आहे आणि भाषा आविष्काराचं जे काही रूप आहे ते याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की भाषेची उत्पत्ती जी काही आहे ती कशा पद्धतीने झाली. आता बघा भाषा विज्ञान हा घटक आपण थोडा मागे ठेवला, म्हणजे आता घेणार आहोत आपण. याचं कारण असं की थोडासा समजायला काही विद्यार्थ्यांना जड होतो बऱ्याचदा. प्रत्येक बॅचमध्ये असं होतं की व्याकरण झालं, भाषा विज्ञान झालं, हे थोडंसं क्लिष्ट स्वरूपात असल्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी इथे दिसून येतात. तर बघा आपण जर आता मागचा पेपर पाहिला तर ग्रामरवर हार्डली 2 प्रश्न होते. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की जे मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका आहे, सिलेबस त्याला धरूनच चालायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, तर आपल्याला ज्याच्यामध्ये दरवर्षी ज्या घटकावर दरवर्षी प्रश्न येतात आणि जास्तीत जास्त प्रश्न येतात, तर ते घटक काय करायचं आहे आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्याच्यावर काय मिळवायची आहे, त्याच्यावर आपल्याला कमांड मिळवायची आहे. त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, कमांड मिळवायची आहे. तर आता आपण बघूया की भाषा, भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञानाचं जे आपलं लेक्चर आहे ते यावर आहे. आणि सगळेच जण जे आहे आपल्या बॅचचे जोरदार अभ्यासाला लागले असतील. ठीक आहे. तर बघा आपण आता घेणार आहोत घटक पहिला. हा जो मागे राहिला होता आपला तो आपण आज घेणार आहोत एक नव्या सुरुवातीपासून. तर काय आहे, भाषा, भाषा आविष्काराची रूपे व भाषा विज्ञान. भाषा, भाषा आविष्काराची रूपे व भाषा विज्ञान. तर सांगा मला मराठीची भाषेचे जे काही आविष्कार आहे, आविष्कार म्हणजे काय, तर आविष्कार म्हणजे प्रकट होणे, आविष्कार म्हणजे काय येणे, अशा प्रकारे जे काही आहे. तर बघा सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहोत, तर भाषेची ओळख. आता मला सांगा की कोणतीही भाषा असते, म्हणजे कुठलीही भाषा असो, उर्दू, फ्रेंच, रशियन, कन्नड, तेलुगू, कुठलीही भाषा असो, मराठी, हिंदी, उर्दू, रशियन, अरेबिक वगैरे कुठलीही भाषा असो, तर काय आहे भाषेचं कार्य, कोणती. आपण आता इथं मराठी थोडं बाजूला ठेवू, आपण आता भाषा ह्या विषयाकडे वळूया. तर सांगा बरं भाषेचं कार्य काय आहे. चला सांगा भाषेचं कार्य काय आहे. चला सविता, सारिका, चला सांगा पटकन भाषेचं काय कार्य. तुम्हाला काय वाटतं भाषेचं कार्य काय आहे, सांगा. भाषेचं कार्य बघा. तर भाषा कुठलीही भाषा असू दे, जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, कुठलीही. तर भाषेचं जे सगळ्यात पहिलं कार्य आहे ते काय आहे, व्यक्त होणे.
आपल्या भावना व्यक्त करणे, व्यक्त होणे, काही असेल. मग भावनामध्ये अनेक प्रकार असतात. दुःखाची भावना, सुखाची भावना, प्रेमाची भावना, सौंदर्याची भावना, औदार्याची भावना, प्रत्येक गोष्टीची एक भावना, रागाची भावना, जे काही असेल म्हणजे काय आहे, व्यक्त होणे. की मला आता खूप खूप काय काय वाटत आहे, मदतहीन, ज्याला आपण हेल्पलेस म्हणतो. मी कोणाची तरी मदत मागायला झाली म्हणजे मी ते काय झाले, भाषेतून व्यक्त झाले. मला दुःख होत आहे, मी रडतीये, सांगतीये, रडून रडून ओरडतीये. त्याच्यानंतर काय आहे, आनंद झाला. आणि काय आहे, भावना, एकमेकांना काय करणे, भावना प्रकट करणे, भावना व्यक्त करणे. म्हणजेच काय आहे की संवाद करण्यासाठी. बघा, पहिलं जे कार्य आहे भाषेचं ते काय आहे, संवाद साधण्यासाठी जे काही आहे भाषेची ओळख, भाषेचं कार्य आहे. आता मनातील भावना व्यक्त करण्याचं जे काही महत्त्वपूर्ण साधन म्हणजेच भाषा आहे. आता दैनंदिन काम वा दुसऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्याला काय आहे, भाषेचा वापर आपण करत असतो. तरी तिच्या रूपाबद्दल, इतिहासाबद्दल आपल्याला काही फारशी माहिती नसते. बघा, जरी आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन मराठीतून झालेलं आहे तरी बऱ्याच जणांना काय आजही, म्हणजे मी गॅरंटेड सांगते की आजही फारशी काही तेवढी माहिती नाही. किंवा आपण जरी मराठी बोलत असलो तरी काय आहे, फारशी काही त्याची उत्पत्ती कुठं झाली किंवा त्याचं इतिहास काय आहे, तिचं रूप कसं आहे मराठी भाषेचं, हे काही फारसं माहीत नाही. तर आता आपण जेव्हा ही माहिती जी काही आहे ती जाणून घेऊ, तर तिच्या काय होईल, जाणून घेतल्यानंतर तिच्याविषयीचे जे काही बारकावे आहेत तर ते बारकावेसुद्धा आपल्याला समजतात. आता भारतामध्ये जवळजवळ काय आहे, 175 पेक्षा, काय म्हटलेलं आहे मी, 175 पेक्षा भाषा बोलल्या जातात. 175 प्लस म्हणजे अधिक. आणि बोलीभाषा वेगळ्या, मी फक्त भाषेचं हे करते. मग प्रत्येक भाषेच्या वेगवेगळ्या ज्या काही आहे बोली आहे. त्यानंतर 15 भाषांना काय केलेलं आहे, भारतीय राज्यघटनेने जे काही आहे काय दिलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. बरोबर आहे. आणि त्यापैकी मराठी भाषा एक आहे. आता जी संख्या आहे ती काहीतरी 22 झालेली आहे. म्हणजे नुकतीच उडिया भाषा आहे, ओडिसामध्ये जी बोलली जाते उडिया भाषा, इतर भाषा त्यांना काय दिलेलं आहे, दर्जा वगैरे प्राप्त झालेला आहे, ते अपडेट झालेलं आहे अजून. आता ह्या ज्या काही भाषा आहेत ज्याला संविधानाने एक मान्यता दिलेली आहे भाषा म्हणून, तर त्याच्यापैकी मराठी एक आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जी काही आहे 3ऱ्या ते 4थ्या क्रमांकाची जी काही भाषा, सर्वाधिक भाषा बोलली जाते ती कोणती आहे, मराठी. आणि जगामध्ये सुद्धा तिचा नंबर जो काही आहे जास्तीचाच लागतो. आता बघा, हावभाव, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम भाषा व्यक्त होण्याचे वगैरे साधन आहे, भावना व्यक्त करण्याचे, मग काय की हावभाव असतील, हातखुणा असेल, खाणाखुणा असतील, संकेत असतील, तर ही काय आहे, भाषेची ही रूपे आहे. आणि सुरुवातीला त्याचद्वारे काय होतं, मनातील जे काही भाव आहे, उद्गार जे काही आहे ते व्यक्त होत असतात. प्राण्यांचे आवाज असेल, ध्वनी असेल, किंवा हा भाषेचा जो काही आहे हा पूर्व विकसित क्रम याला म्हणता येईल. बघा, मानवाची उत्पत्ती झाली म्हणजे आपल्याला माहित आहे की माणसाचा जो काही प्रवास आहे तो कसा आहे, त्याची खूप मोठी थेअरी आहे. पण त्या थेअरीमध्ये न जाता आपल्याला माहित आहे की माकडापासून जे काही आहे उत्क्रांती होत 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 आपण मानवाच्या रूपामध्ये जे काही आहे ते आलेलो आहोत. बरोबर आहे. तर मग आधी काय जन्मल्या किंवा उत्पत्ती झाल्या आपण मराठी बोलायला लागलो किंवा इंग्रजी बोलायला लागलो किंवा स्पॅनिश बोलायला लागलो का? नाही, असं नाही आहे. तर काय झालेलं आहे, सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, खाणाखुणा असतील, हातवारे असतील, पुष्कळ सारे प्रयोग करून वेगवेगळं हे करून काय झालेलं आहे, बरोबर. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, हा जो काही आहे एक टप्पा राहिलेला आहे की म्हणजे असं झालेलं आहे आधी. आणि मग खूप सारे ट्रायल्स एरर्स करून 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 आधी जर तुम्ही भाषा बघितली तर खूप क्लिष्ट, उच्चार खूप हे, आणि मग जसजसं हे होत गेलं, उत्क्रांती होत गेली, परिवर्तन होत गेलं, तसतसं आपण कठीणाकडून जे काही आहे सोप्याकडे वळलेलो आहे. आता बघा, भाषा जी आहे, भाषा ही 2 प्रकारची असते. तर पहिली काय, आपण जिला स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणतो, म्हणजे एकदम स्वाभाविकपणे नैसर्गिक म्हणजे आपण जे बोलतोय ते. आणि दुसरी काय आहे, कृत्रिम भाषा वा सांकेतिक भाषा. आणि हावाभावांनी युक्त अशी स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषा
असते. म्हणजे एक स्वाभाविक नैसर्गिक म्हणजे याला आपण सोप्या शब्दांमध्ये काय म्हणू की हे म्हणायचं त्याला, आपण जी बोलतो नॅचरल भाषा, आपण काय असं तोलून मोलून बोलत नाही, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, किंवा असं चूक काय बरोबर काय आहे, ग्रामर कुठे चुकलं काय, असं याच्यात भानगडीत पडत नाही. पण हीच भाषा जेव्हा व्यावसायिक स्वरूपावर येते, की समजा तुम्ही न्यूज बघत असाल, तुम्ही लेक्चर्स बघत असाल, किंवा वृत्तपत्र वाचत असाल, तर ती भाषा कशी बनून येते, कृत्रिम भाषा बनून येते, व्यावहारिक भाषा बनून येते. कळलं तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे. आता बघा, आता भाषा हा जो काही शब्द आहे, तर भाष या संस्कृत धातूपासून हा जो काही आहे भाषा हा शब्द निर्माण झालेला आहे. तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे, हे आपण लिहून घ्यायचं आहे. आपल्याला अगदीच विचारलं तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. भाष. ओके. तर भाष भाष या संस्कृत धातूपासून लिहून घ्यायचं आहे. भाष या संस्कृत धातूपासून लिहून घ्यायचं ना सगळ्यांनी. भाष या संस्कृत धातूपासून भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे. तर बघा आता, तर भाष किंवा भाषा, ठीक आहे, त्याच्यात भाषा. तर भाषा ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, बोलणे. बोलणे म्हणजेच काय, व्यवहार करणे असं असतो. असं मोरा वाळंबे यांनी जो काही आहे, आपल्याला माहिती आहे मोरा वाळंबे यांचं व्याकरणाचं जे काही पुस्तक आहे ते अतिशय चांगलं आहे. बरेच जण स्पर्धा परीक्षेसाठी वापरतात, म्हणजे टॉपचं पुस्तक आहे. आता ज्यांना कोणाला बरेच जण मला बुक लिस्ट विचारतात, तर त्याच्यापैकी व्याकरणासाठी बघा, व्याकरणावर फार तर फार आता पेपर झाले, इथून मागचे 2-4 पेपर झाले, तर फारसे प्रश्न आपल्याला दिसत नाही. पण याचा अर्थ हा नाही की व्याकरण करायचंच नाही आहे. जास्त मार्क ज्याच्यामध्ये आहे, दरवर्षी प्रश्न येतात सातत्याने, ते आधी व्हायला पाहिजे तुमचं, आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही ह्या गोष्टींकडे वळायचं, ज्याच्यामध्ये मग 1-2 मार्क्सचं जे काही आहे ते आहे. आता बघा, ध्वनींच्या सांकेतिक ज्या काही खुणा आहेत, तर ह्या खुलांनी लेखन केलेले जात असते. बरोबर आहे. आता बघा, तर लिपी, त्यालाच आपण काय म्हणतो, लिपी. लिपी काय आहे, लिपी फक्त चिन्ह आहेत. लिपी काय आहे, चिन्ह, फक्त चिन्ह. लिपी काय आहे, फक्त चिन्ह आहे. आता बघा, मराठी भाषा. मराठी भाषामध्ये कोणती लिपी वापरली जाते, आपण जेव्हा मराठी भाषा लिहितो तेव्हा आपण कोणती लिपी वापरतो, की त्या लिपीचं नाव काय आहे, देवनागरी. अजून काय नाव आहे, देवनागरी लिपी. आता देवनागरी लिपीला काय म्हणतो आपण, बाळबोध. काय म्हणतो, बाळबोध. देवनागरी लिपीला आपण काय म्हणतो, बाळबोध लिपी असं म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो आपण, बाळबोध लिपी असं म्हणतो. तर आता त्याच्यातली जी प्रत्येक खूण असते, तर त्या प्रत्येक खुणाला काय म्हणतो, अक्षर. आता बघा, तुम्हाला माझ्या बोलण्यातलं जे महत्त्वाचं वाटते ते तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, काही जणांसाठी माहीत असतात पण विसर पडलेला असतो, आणि काही जणांसाठी काय असतं, माहीत असतं पण काय असतं की एक अक्षर किंवा एक खूण ह्या प्रकारे जे काही आहे आपल्याला याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. तर
आपल्याला माहिती आहे लिपी, आणि ह्या लिपीतले जे काही अक्षर आहेत म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, लिपीतील जे काही प्रत्येक खूण आहे. आता समजा असं लिहिलंय आ, किंवा मी एक शब्दच लिहिते अननस. तर हा जो काही प्रत्येक शब्द आहे तर त्या आपण प्रत्येक शब्दाला काय म्हणतो, अक्षर. ठीक आहे. अक्षर म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, हे आपल्याला समजलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. मराठीचे विद्यार्थी अभ्यासक म्हणून, मराठीचे विद्यार्थी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत बेसिक आहे आणि हे माहीत पाहिजे. बऱ्याच जणांना माहीत असेल, परत आपण याला काय करतोय, पॉलिश करतोय परत. तेव्हा कुठलंही तुमचं जे काही आहे सुटायला नको. कुठलंही अक्षर म्हणा, वाक्य, सॉरी, कुठलंही कॉन्सेप्ट जी काही आहे ती सुटायला नको. समजलं तुम्हाला? लिपी म्हणजे काय समजलं? बरोबर. अक्षर म्हणजे काय समजलं? वाक्य, शब्द. ठीक आहे. तर हे सगळं हा प्रकार आहे. म्हणजे काही जणांना काय असतं की गोंधळ उडतो, काही जणांना कन्फ्यूज होतं, तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ज्या काही आहे महत्त्वाच्या आहे. तर आता मात्र भाषेचा उपयोग बोलणारा आणि ऐकणाऱ्या ह्या दोघांपुरतीच मर्यादित होता, म्हणजे ठराविक अंतरासाठी. परंतु लिपीचा शोध लागल्यामुळे काय झालेलं आहे, बोलण्याऐवजी लिहिण्याला जास्त महत्त्व दिले गेले. आता बघा, आता समजा विसरून जा की काहीतरी लिहिलेलं आहे, पुस्तकं नाही, बुक्स नाही, व्हॉट्सअप नाही, काहीच नाही. आता फक्त असं ठरवा की मी आणि तुम्ही आहो, रेकॉर्डिंग नाही आहे, काही नाही आपल्याकडे. तर काय, समजा मी तुमच्याशी बोलते, तुम्ही माझ्याशी बोलते, ते तेवढ्यापुरतीच मर्यादित राहतं. किंवा मी समजा माझ्यासमोर काही 2-4 स्टुडंट्स आहे, मी त्यांच्याशी बोलतीये, ते माझ्याशी बोलतात आहे, मग ते काय आहे की ते तेवढ्यापुरतीच काय आहे, मर्यादित आहे. पण लिखाणामुळे काय झालं की समजा मी काहीतरी रिसर्च पेपर लिहिला, काहीतरी वृत्तपत्रात एक आर्टिकल लिहिलेला आहे, लेख लिहिलाय, तर मग ते एक लेख जो काही आहे हजारो करोडोच्या संख्येने जो काही आहे वाचला जातो. तर हे जे काही आहे लिखाणाचं सामर्थ्य आहे, म्हणजे त्याचा जो काही अमर्यादितपणा आहे, म्हणजे बोलणं किती मर्यादित राहतं आणि ते उडून, म्हणजे ते नाशवंत आहे. मी बोलले गेलं उडालं. पण एखाद्या ठिकाणी जे लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे विचार करा, ज्ञानेश्वरांनी जे काही आहे हजारो वर्षापूर्वी काय केलेले आहे, ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेली आहे, पसायदान लिहून ठेवलेला आहे. महानुभावांनी महानुभव लिहून, म्हणजे महानुभव पंथ आपण पाहिला, तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या शिष्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळे ग्रंथ लिहून ठेवले, म्हणून आपल्याला ते वाचायला मिळतात ना. ते नुसते बोलले असते आणि ते काय झालं असतं, ते विरून गेलं असतं सगळं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलं असतं का? नाही. ते जे उपदेश आहे, ते जे संदेश आहे, तो जो काही जगण्याचा मार्ग आहे, ते आपल्यापर्यंत आलेला असता का? नाही. ते पुरावे राहिले असते का मराठीचे? नाही. मग त्याच्यासाठी काय आहे, हे जे काही लिखाण आहे किंवा हे जे काही लिहून ठेवणं आहे, तर हे लिहून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कळतंय तुम्हाला लिखाणाचं महत्त्व? त्याच्यामुळेच काय झालेलं आहे की लिपीचा शोध लागल्यामुळं काय झालेलं आहे, बोलण्याऐवजी लिहिण्याला जास्त महत्त्व दिले गेले. कारण बोलण्याची जी काही क्रिया आहे ती हवेत विरून जाणारी आहे, तर लिहिण्याची क्रिया काय आहे, दीर्घकाळपर्यंत काय आहे, टिकणारी आहे. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अक्षर असे म्हणतो. मग याचाच अर्थ काय आहे की भाषेचा व्यवहार बोलण्यातून होतो, तसाच तो लिहिण्यातून सुद्धा होतो. म्हणजे काय, भाषा आपण फक्त बोलतो का? नाही, लिहितो वगैरे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. तर भाषा म्हणजेच मानवी मुख यंत्रणेतून जी काही आहे निर्माण झालेली काय आहे, ध्वनी चिन्हांनी युक्त असलेली यादृच्छिक संकेत व्यवस्था. यादृच्छिक याचा अर्थ काय, बघा, आता मी अ लिहिला, हे काय एक चिन्ह आहे ना, याला असा विशिष्ट अर्थ आहे का? आहे का? मला सांगा बरं, अ ला विशिष्ट असा अर्थ आहे का? अ, ब, क जे काही आपली आहेत, आहे का याला विशिष्ट असा अर्थ? अ ला असा विशिष्ट असा अर्थ आहे का? नाहीये. बरोबर आहे. आपण याला अर्थ दिला, आपण अक्षर जोडले, शब्द जोडलेत आणि वाक्य तयार झाली. बरोबर आहे. म्हणून त्याला अर्थ प्राप्त झाला. त्याच्यामुळे काय, यादृच्छिक याचा अर्थ आहे की त्याला काही अर्थ नाहीये किंवा आपण याला अर्थ दिला. आता समजा आपण याला बॉटल म्हणतो. ओके, ही काय आहे, बॉटल आहे. पण जर मी याला असं नाव दिलं की मी याला काहीतरी, या बॉटलला मी हिरवा म्हणेन, हिरवा, तर आपण नाव दिलं त्याच्यामुळे नाव आहे. तसं ते त्या शब्दाला काही आहे का, चिन्हांना, शब्दाला काय अर्थ आहे का?
नाही, आपण दिलाय म्हणून तो काय झालेला आहे, अर्थ सुद्धा निर्माण झालेला आहे. तर याला काय म्हणतात, यादृच्छिक. म्हणजे काय आहे, त्याला स्वतःहून अर्थ दिलेला नाही, आपण त्याला अर्थ लावलेला आहे. याचाच अर्थ काय होतो, यादृच्छिक. हे आपल्याला माहिती पाहिजे. याचाच अर्थ काय होतो, यादृच्छिक व्यवस्था. ठीक आहे. आता बघा, आपण आता भाषा व्यवहाराचे रूप कसं आहे ते बघणार आहोत. म्हणजेच काय, भाषा व्यवहार म्हणजे काय, आपण जे भाषा बोलतो त्याचं वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्या प्रक्रिया असतील, त्याचे संकेत असतील, त्याची प्रणाली असतील, तर हे आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. तर नेक्स्ट हेडलाईन टाकायची आहे, भाषा व्यवहाराचे स्वरूप. चला, भाषा व्यवहाराचे स्वरूप. नेक्स्ट, चलो. झालं लिहून सगळ्यांचं? ओके. तर बघा, आता भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक व्यवहार हा भाषेच्या माध्यमातून चालत असून त्याची जी काही विचार प्रक्रिया आहे, मग आपण ज्या काही कल्पना करतो, ज्या काही स्वप्न पाहतो, त्याची जी पद्धती आहे. आता समजा तुम्हाला स्वप्न पडलं, ते मराठी भाषेतून काहीतरी चाललेलं आहे, किंवा तुम्ही काहीतरी कल्पना केली की बाबा मला वयाच्या 35व्या वर्षी एक स्टार्टअप चालू करायचंय. हा विचार, कल्पना, तुम्ही नाही बोलत नाही आहात, पण तुम्ही मनातल्या मनात त्या गोष्टी, त्यांची कल्पना करताय. तर ते प्रक्रिया सुद्धा कशी चाललेली आहे, मराठीतून चालली आहे. काहीतरी वेगळी भाषा चाललेली आहे का, नाही. म्हणून काय, विचार करण्याची प्रक्रिया असेल, तुमची कल्पना असेल, तर हे काय आहे, आपल्या मातृभाषेतून, त्यातून आपण सगळे मराठी क्लास असल्यामुळे मराठी आहोत, तर मराठीतून होत असते. आता मानवाच्या भाषिक प्रगतीमुळं तो इतर प्राण्यांच्या तुलनेत काय ठरलेला आहे, बुद्धिजीवी ठरलेला आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण काय म्हणतो, मानव हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे. तसं वेल नावाचा जो काही मासा आहे, वेल्स किंवा वेल मासा तुम्हाला माहीत असेल, तर तो सुद्धा, त्याला सुद्धा एक बुद्धिमान असं प्राणी समजलं जातं. तर आता बघा, आता मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा काय, कारण त्याच्याकडे विचार करायची शक्ती, ऑफकोर्स. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्याकडे सर्जनशीलता आहे, म्हणजे काय, नवनिर्माण करण्याची शक्ती. पण त्याच्याबरोबर अजून काय आहे की त्याची भाषिक प्रगती सुद्धा आहे ना. म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्याला माहित आहे की आवाजाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजांच्या माध्यमातून प्राणी आणि पक्षी काय करतात, एकमेकांशी संवाद साधतात. पण हे जे काही भाषा आहे, आपण जी बोलतो, किंवा भाषेमध्ये जी काही आपण इतकी प्रगती केलेली आहे, म्हणजे कथा म्हणू नका, काव्य म्हणू नका, वाङ्मय म्हणू नका, इतक्या साऱ्या गोष्टी आहेत. तर काय आहे, मानवाच्या भाषिक प्रगतीमुळे काय झालेलं आहे, तो इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये बुद्धिजीवी, म्हणजेच काय, बुद्धिमान ठरलेला आहे. भाषेमुळे त्याची सामाजिक काय आहे, आंतरक्रिया सुकर झालेली आहे. आता आपण बघणार आहोत, भाषा एक संकेत प्रणाली कशी आहे. बघा, भाषा व्यवहाराच्या स्वरूपामध्येच काय येतं, भाषा एक संकेत प्रणाली. ठीक आहे, हे लिहून घ्यायचं आहे. व्यवहाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे, भाषा एक संकेत प्रणाली. भाषा एक संकेत प्रणाली. ठीक आहे. आता बघा, भाषा हा शब्द अनेक अर्थांनी काय आहे, युक्त असून हावभावाची भाषा असेल, प्राणी भाषा असेल, रस्त्यावरील वाहतुकीच्या दिव्यांची भाषा असेल, आपण जे सिग्नल्स म्हणतो आपण त्याला, दिवे,
लाईट किंवा याला दिवे असा शब्द आहे. तर हे जे काही आहे तर भाषा हा शब्द अनेक अर्थांनी युक्त आहे. म्हणजे वेगवेगळी चिन्हसुद्धा आपल्याला अनेक गोष्टी, अनेक मेसेज, अनेक संदेश जे काही आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. म्हणजे आपल्याला माहिती की सिग्नलवरचं लाईट्स त्यातले ॲरोज, तर सिग्नलवरचे जे काही लाईट्स आहेत, लाल जर रंग आला तर थांबायचं असतं, हिरवा रंग असेल तर तुम्ही गाडी समोर नेऊ शकता, चालवू शकता. अशा प्रकारे जे काही आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर बघा, आता भाषा हा शब्द अनेक अर्थांनी युक्त असून हावाभावाची भाषा, प्राणी भाषा आणि रस्त्यावरील वाहतुकींच्या दिव्यांची जी काही भाषा आहे, संगणकीय भाषा, वेगवेगळे चिन्ह आपल्याला माहिती आहे काय आहे, पॉज, स्लॅश, काय म्हणतात स्पेस बटन वगैरे, बार बटन, अशा प्रकारे. तर आता ध्वनी जे काही आहे तर हे एक भाषेचं माध्यम आहे. आता भाषेची जी काही संकेत व्यवस्था आहे ही ध्वनी संकेतांवर आधारित असते. आता थोडक्यात काय तर बघा, आपण सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया की संपर्कासाठी एखादे माध्यम निवडून त्या माध्यमाची पूर्वनिश्चित संकेतानुसार व्यवस्था ठरवली असते. ठीक आहे. आता त्यामुळे काय होतं की इतर संकेत प्रणालीच्या तुलनेने काय आहे, भाषा ही अधिक सुटसुटीत, लवचिक आणि वैविध्यपूर्ण, सहज साध्य आणि केव्हाही उपयुक्त ठरणारी अशी ही संकेत प्रणाली आहे. म्हणूनच द दी पुंडे यांचं जे काही मत आहे, अभ्यासक आहेत, लेखक आहेत, त्यांच्या मतानुसार काय आहे, ध्वनीच्या गुणाकारामुळे, नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे, ध्वनीच्या गुणाकारामुळे भाषा ही सर्वाधिक उपयुक्त संकेत व्यवस्था झालेली आहे. ठीक आहे, हे आपल्याला वाक्य लिहून घ्यायचं आहे. द दी पुंडे. भाषा एक संकेत प्रणाली कळालं तुम्हाला? चला, आता द दी पुंडे यांचं मत काय आहे आपण ते बघणार आहोत. चला लिहून घ्या. चला लिहा. द दी पुंडे यांच्या मतानुसार द दी पुंडे यांच्या मतानुसार ध्वनीच्या गुणकारकतेमुळे, लिहून घ्यायचं आहे, ध्वनीच्या गुणकारकतेमुळे भाषा ही सर्वाधिक उपयुक्त संकेत व्यवस्था झाली आहे. भाषा ही सर्वाधिक उपयुक्त संकेत व्यवस्था झाली आहे. ठीक आहे. आता बघा, भाषा व्यवहाराच्या स्वरूपामध्ये काय येतं, प्राण्यांची भाषा आणि माणसांची भाषा आपण बघणार आहोत. प्राण्यांची भाषा, माणसांची भाषा. बघा, आता प्राणी मुखावाटे ध्वनी निर्मिती करतात, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आता त्या ध्वनी संकेताद्वारे काय आहे, दुसऱ्या जे काही त्यांच्याच जातीतले, म्हणजे आता समजा मांजर आहे, मांजर काय करते, म्याव, आणि गाय काय करते, हंबा हंबा. त्याच्यानंतर बकरीचा आवाज काय, मॅ मॅ, बरोबर आहे. पण समजा बकरी चिमणीशी बोलू शकते का? नाही. चिमणी कावड्याशी बोलू शकते का? नाही. बैल मासोडीशी बोलू शकतो का? नाही. वानर खारुताईशी बोलू शकतो का? नाही. म्हणजेच काय की हा जो काही व्यवहार चालतो हा काय आहे, स्वजातीय, म्हणजे त्याच प्राण्यांपुरती मर्यादित असा जो काही आहे तो काय चालतो आहे, व्यवहार त्यांचा चालतो असं आपल्याला दिसते. तर बघा, ध्वनी निर्मिती करून त्या संकेताद्वारे दुसऱ्या स्वजातीय प्राण्यांपर्यंत जे काही आहे संदेश पोहोचवतात त्याला आपण प्राणी भाषा बोलतो. म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये मांजर मांजरशी बोलणार, चिमणी चिमण्यांशी बोलणार, या प्रकारे. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, त्यांची भाषा म्हणजेच प्राणी भाषा. तर ती काय आहे, ती एकेरी भाषा आहे ऑफकोर्स. त्याच्यानंतर काय आहे, मर्यादित स्वरूपाची आहे.
प्राणी ही मानवी मेंदूतील भाषा ग्रहण शक्तीकडून अवगत केली जाते. तर ह्या भाषिक क्षमतेमुळे मानवी मूल शिकते. मात्र प्राणी मानवी भाषा शिकू शकत नाही. त्यांच्या भाषेतील ध्वनी घटक सुटेपणाने वापरले जातात आणि ध्वनी घटकांचा स्वतःचा एक अर्थ जो काही आहे असतो. तर ह्या ध्वनी घटकाचे अर्थ शरीर गरजा भागवण्यासाठी क्रियानिर्देशक असतात. तर त्यांच्या वेगवेगळ्या गरजा, समजा इथे फूड आहे, आपल्याला अन्न आहे, सापडलेलं आहे, सगळेजण मागे मागे या, अशा प्रकारच्या अनेक ज्या काही गोष्टी, इथे काय आहे आपल्याला खतरा आहे, इथे काय आहे धोका आहे आपल्याला. तर अशा प्रकारचं जे काही आहे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात. आता बघा, मानवी भाषेतील ध्वनी घटक विशिष्ट क्रमाने रचना करून वापरले जातात. आता ह्या सानुक्रम रचनांना काय असतो, अर्थ असतो, आणि हा अर्थ काय आहे विशिष्ट संकेतांनी प्राप्त होत असला तरी ध्वनी समुच्चय आणि अर्थ यामध्ये काय आहे कार्यकारण संबंध असतो. हे काय असते आपल्याला लक्षात घेणे इथं आवश्यक आहे. आता तिसरा पॉइंट काय आहे, ध्वनी अर्थ आणि संकेत. चला लिहून घ्यायचं आहे, ध्वनी अर्थ संकेत. चला लिहून घ्या, ध्वनी अर्थ संकेत. ध्वनी अर्थ संकेत. चला लिहा. तर बघा, साधारणतः मानवी भाषेमध्ये एकूण ध्वनी घटक काय आहे 30 ते 70 असून ते वेगवेगळ्या रचना करून वापरले जातात. ठीक आहे. आता एखादा शब्द आहे तर त्या शब्दाची काय होते फोड होते. जसं की आपण मागे शिकलो होतो. आता समजा मला भाषा शब्द लिहायचा आहे, भाषा. ठीक आहे. आता भाषा शब्द कसा तयार झालेला आहे, भ अधिक आ अधिक श अधिक आ. म्हणजे काय, आपण जर फोर केली तर आपल्याला इतके अजून काय तिथे दिसून येतात, वर्ण जे काही आहेत आपल्याला इथे दिसून येतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने, परंतु आपण काय लिहितो विशिष्ट असा शब्द लिहितो, आपण अशी फोल्ड करून लिहत नाही. पण जर तो आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने हा शब्द जो काही आहे अशा प्रकारे तयार झालेला आहे. ठीक आहे, तुम्हाला समजतंय. तर त्याच्यामुळे काय आहे ध्वनी अर्थ संकेत. म्हणजे आता याच्यामध्ये जो काही महत्त्वाचा गाभा आहे तो काय आहे की भाषेला अर्थ तेव्हाच प्राप्त झालेला आहे किंवा तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्याला माणसांकडनं काय होतं अर्थ प्राप्त होतो. अदरवाईज ते शब्द काय असतात यादृच्छिक असे असतात. कसे असतात, यादृच्छिक असे असतात. थोडक्यात काय की भाषा शिकणे म्हणजे समाजमान्य विशिष्ट भाषेची संकेत प्रणाली शिकणे होय. म्हणजे काही लोकांनी किंवा जे काही अभ्यासक असतील, जे काही जाणकार असतील तेव्हाच्या काळातले, तर त्यांनी काय केलेलं आहे, भाषा म्हणजे बरं असं, बॉटल म्हणजे हे, पुस्तक म्हणजे हे, खुर्ची म्हणजे हे, खडू म्हणजे हे. तर अशा प्रकारे अर्थ दिलेला आहे. म्हणजे काय आहे त्याला एक प्रकारची काय समाज मांडता. मग आता चला आपण ही जी पेन आहे त्याला पेन म्हणूयात आणि सगळेजण याला पेनच म्हणतील. आणि पेन म्हणजे अशी, आता हे डिजिटल बोर्डची पेन आहे पण तुम्ही याला समजा आपण खडू आपण समजूया, खडू, चॉक. आजपासून ह्याला सगळ्यांनी खडूच म्हणायचं. हे ब्लॅकबोर्डवर लिहायला वापरलं जातं. तर अशा प्रकारे म्हणजे काय एक समाजाची मान्यता आहे आणि समाजाची मान्यता मिळाल्यानंतर काय आहे सगळेजण ती वापरू लागले, जे काही आहे ती बोलू लागले. समजलं का तुम्हाला इथपर्यंत? त्याच्यामुळं काय आहे की सहज प्रेरणेने काय आहे ते स्वीकारलेलं, आपण सगळ्यांनी स्वीकारले. जसं एखादं लहानसं बाळ असतं त्याला आपण जे शिकवतो भाषेच्या बाबतीत स्पेसिफिकली तर तो शिकतो. म्हणजेच काय आहे त्याची सुद्धा काय आहे एक सहज प्रेरणा आहे. कशाबद्दलची सहज प्रेरणा आहे, ती स्वीकारण्याबद्दलची. आणि काय आहे की एक प्रकारे म्हणजेच काय भाषा शिकणं, जेव्हा एखादं लहान मूल भाषा शिकतो म्हणजे काय की समाजमान्य विशिष्ट भाषेची तो काय करतो, ते मूल काय करत असतं, संकेत प्रणाली शिकत असतं. मराठी भाषेमध्ये मंदिर, शाळा, दिवा ह्या शब्दांना काय आहे अर्थ असून काय आहे, याचा जर आपण त्याची फोड केली तर काय मूलध्वनींनी बनल्या असल्या तरी अर्थ प्राप्त झालेला
आपल्याला जो काही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवण्याचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण बघूयात भाषिक व्यवहाराचं स्वरूप मध्ये चौथा पॉइंट आहे, त्याच्याकडे आपण वळूया. ठीक आहे. आता भाषिक प्रक्रिया आपण बघूयात. भाषिक, चला नेक्स्ट हेडिंग टाकायचे भाषिक प्रक्रिया. भाषिक प्रक्रिया लिहायचं आहे नंतर. आरंभ बिंदू आणि अखेरचा टप्पा आपण असं बघणार आहोत त्याच्यामध्ये. झालं. तर बघा, आता आरंभ बिंदू म्हणजे काय, बोलणाऱ्याने जे काही मुखावाटे उच्चारलेला जो काही ध्वनी आहे, तर याला आपण काय म्हणतो, आरंभ बिंदू असं म्हणतो. लिहून घ्यायचंय. चला, बोलणाऱ्याने मुखावाटे, आरंभ बिंदू लिहायचे आधी. बोलणाऱ्याने मुखावाटे, बोलणाऱ्याने मुखावाटे बोलणाऱ्याने मुखावाटे बोलणाऱ्याने मुखावाटे उच्चारलेला ध्वनी, उच्चारलेला ध्वनी म्हणजे बोलणाऱ्याने मुखावाटे उच्चारलेला ध्वनी म्हणजे आरंभ बिंदू. बोलणाऱ्याने मुखावाटे, बोलणाऱ्याने मुखावाटे उच्चारलेला ध्वनी म्हणजे आरंभ बिंदू. उच्चारलेला ध्वनी म्हणजे आरंभ बिंदू. आणि नंतर लिहायचा ऐकणाऱ्याने, ऐकणाऱ्याने ग्रहण केलेला अर्थ म्हणजे, ऐकणाऱ्याने ग्रहण केलेला अर्थ, ऐकणाऱ्याने ग्रहण केलेला अर्थ हा भाषेचा अखेरचा टप्पा, हा भाषेचा अखेरचा टप्पा. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता बघा, याला आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर बघा, बोलणारा हा आपल्या मनातील आशयांचे ध्वनी रचनांमध्ये संकेतीकरण करतो. तर ऐकणारा काय करतो, प्रथम ध्वनी ग्रहण करतो आणि त्यानंतर तो काय करतो, ध्वनी रूप रचनांचे काय करतो, विसंकेतीकरण करतो. विसंकेतीकरण करणं म्हणजे काय, त्याला त्याची फोड करतो, त्याचा अर्थ जाणतो, करतोय. आता विसंकेतीकरण काय आहे, बोलण्यातील अर्थ तो समजावून घेत असतो. संकेतीकरण व विसंकेतीकरणाची जी काही प्रक्रिया आहे आपण ती थोडक्यात जी काही आहे एका आकृतीद्वारे समजून घेऊया. आणि सगळ्यांना ही आकृती काढायची आहे म्हणजे आपल्याला हे बऱ्यापैकी समजेल. ठीक आहे. ओके, चला लिहा. बोलणारा संकेतीकरण. ठीक आहे. तर आता आपण याला टप्प्याटप्प्याने असं लिहून घेऊया. तर बघा, पहिल्या बॉक्स मध्ये लिहायचं आहे आशय. आशय, तर हा काय झाला, पहिला भाग, पहिला टप्पा. त्याच्यानंतर काय आहे, आशयाचे संकेतीकरण. आशयाचे संकेतीकरण. बोलणारा, नंतर काय, आशयाचे संकेतीकरण. त्यानंतर काय आहे, संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती.
हा झाला दुसरा टप्पा, हा झाला तिसरा टप्पा. ठीक आहे. आशय, आशयाचे संकेतीकरण, संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्माण. ठीक आहे. आता आपण चौथा टप्पा बघूयात. तो काय आहे? चौथ्या टप्प्यामध्ये येणार आहे म्हणजे ऐकणाऱ्याचे विसंकेतीकरण. म्हणजे विसंकेतीकरण याचा काय फोड, त्याला समजून घेणे स्वतःच मतानुसार. ठीक आहे. ऐकणाऱ्याचे विसंकेतीकरण. ठीक आहे. ध्वनीची स्वीकृती, ध्वनीची स्वीकृती, ध्वनिरूप संकेत उलगडण्याची प्रक्रिया नंतरचा. याचे चौथा, इथं 4 क्रमांक, 4 क्रमांक टाकायचा आहे. ध्वनी रूप संकेत उलगडण्याची प्रक्रिया आणि नंतर काय आहे? आशय. लिहून घ्यायचं आहे. हे काय 5वं आणि हे काय 6वं. लिहून घ्यायचंय. चला पटकन लिहून घ्या. काही नाही समजलं मला विचारा. लिहून घ्यायचंय.
ठीक आहे, झालं लिहून. बघा तर बघा काय याच्यामध्ये आशय, आशयाचे संकेतीकरण, संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती, त्याच्यानंतर ऐकणाऱ्याचे विसंकेतीकरण. आता बघा, तर मी काहीतरी बोलतीये, ठीक आहे, मी आता तुम्हाला काहीतरी शिकवते किंवा मी काहीतरी बोलतीये आणि तुम्ही काय करता, आधी ऐकता, नंतर काय करता, ते ऐकल्यानंतर तुम्ही अर्थ लावता, बरोबर आहे. तुमच्या मतानुसार, तुमच्या अनुभवानुसार, तुम्हाला जितकी समज आहे त्यानुसार काय करता, तुम्ही अर्थ लावता. म्हणजे ऐकता आणि नंतर काय होतं, तुम्ही समजता व त्याचे अर्थ लावता. तर त्यालाच काय म्हणतात, ऐकणाऱ्याचे विसंकेतीकरण. म्हणजे तुम्ही लिटरली काय करता, फोड करता त्याची, काय करता, त्याची फोड करतात. मग काय, ध्वनीची स्वीकृती. पहिले तुम्ही ध्वनी ऐकता, ध्वनी रूप संकेत उलगडण्याची प्रक्रिया, उलगडता की बाबा काय म्हणायचंय मला काय म्हणायचंय, आणि नंतर आशय म्हणजेच त्याचा अर्थ लावणे, ह्या प्रकारे. ठीक आहे, समजलं. आता बघा, ह्यानंतर आपल्याला जे काही वर्णनात्मक आणि ऐतिहासिक जे काही आहे मराठी भाषा विज्ञान, तर याचं जे बऱ्याच जणांना MA ला त्यांच्या असेल, कोणाचं, मालशे, मिलिंद मालशे, अंजली सोमण आणि कोण, हां, इमानदार. तर त्याच्यातूनच आपण हे त्यांचे जे काही आहे संदर्भ घेऊन शिकतोय. तर बघा आता, भाषिक विनिमयासाठी बोलणारा आणि ऐकणारा. विनिमय, विनिमय म्हणजे काय, व्यवहार करणे. व्यवहाराला काय शब्द आहे, विनिमय असा सुद्धा एक शब्द आहे. तर भाषिक विनिमयासाठी बोलणारा व ऐकणारा दोघांनीही अर्थसंकेत माहिती असले पाहिजे, तरच भाषिक प्रक्रिया सुयोग्य होते. आता मी इथे येऊन आजचं लेक्चर स्पॅनिश या भाषेमध्ये घेतलं किंवा जर्मनमध्ये घेतलं, तुम्हाला समजणार आहे का? तेलुगूमध्ये शिकवलं मी, तेलुगू भाषा मला येते जरा, तर तुम्हाला शिकवलं मी, तुम्हाला समजणार आहे का? अर्थातच नाही. म्हणजेच काय की भाषेचा व्यवहार होण्यासाठी समोरच्याला पण ती भाषा समजणं येणं गरजेचं आहे आणि बोलणाऱ्याला पण ती बोलता यायला पाहिजे. म्हणजे काय आहे, दोन्हीही बाजूंनी काय आहे, हा व्यवहार माहिती असला तरच काय होतो, व्यवहार सुयोग्य होतो. आता आपण बघणार आहोत भाषेची लक्षणे. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर भाषेची लक्षणं कोणी सांगितलंय, तुम्ही MA BA मध्ये तुम्ही अभ्यास केला असेल तर कधी ना कधी भाषेची लक्षणे याच्याशी तुमचा संपर्क जो काही आहे तो आला असेल. सांगा बरं, भाषेची लक्षणे कोणी सांगितली आहे, सांगा. भाषेची लक्षणे कोणी सांगितली आहे? कोणी सांगितलंय? हॉकेट. व्हेरी गुड. कोणी सांगितलेली आहे? हॉकेटनी सांगितलेली आहे. भाषेची लक्षणे म्हणजे काय की भाषा बाबा कशाला म्हटलं पाहिजे, जर हे असेल तर ती भाषा आहे. म्हणजे आता बघा, काय म्हणू शकतो आपण, टायफॉइड आणि कॉलेरा, किंवा किंवा कोरोना. आता जे कोरोना येऊन गेला तर आपल्याला त्याची लक्षणे, जर तुम्हाला बाबा ही लक्षणं असतील तर तुम्ही काय, कोरोना तुम्हाला झालेला आहे, बरोबर आहे. तर आणि आपण त्याचं हे करत होतो, टेस्ट, ठीक आहे. तर मग आता भाषा कशाला म्हटलं पाहिजे, भाषेची कोणती लक्षणे आहेत, ती लक्षणे कोणती आहेत की ज्या लक्षणांवरून भाषेला भाषा म्हणता येईल, तर ती बघूया. तर ती आपल्याला काय आहे, हॉकेट यांनी सांगितलेली आहे. तर बघा, थोडं डिटेलमध्ये बघूया याला. तर बघा, मानवाला बुद्धिजीवी प्राणी म्हटलं जातं आणि ते काय, कशामुळं, अनेक गोष्टी आहे, पण त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, भाषिक क्षमता. व्हेरी गुड. तर काय आहे, भाषिक क्षमतेमुळे त्याला बुद्धिजीवी प्राणी म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये साधन निर्मिती करण्याची क्षमता असून तो भाषा वापरणारा काय आहे, प्राणी आहे. आणि इतर प्राण्यांचा संदेश प्रणालीच्या तुलनेत मानवाची भाषा काय आहे, वेगळी असली तरी हे वेगळेपण ज्यामुळे आले ती लक्षणं ही काय ठरतात, महत्त्वाची ठरतात. आता जगामध्ये भाषेची अशी स्वतंत्र व्यवस्था असली तरी सर्व भाषांच्या स्वरूपात आणि कार्यात सारखेपणा आपल्याला आढळून येतो. तर ह्या सारखेपणाच्या आधारे भाषा विज्ञान किंवा भाषेची जी काही लक्षणे आहे किंवा भाषा वैज्ञानिक जी काही आहे, भाषेची लक्षणे हॉकेट यांनी सांगितल्या. आता हा हॉकेट कोण होता बरं, तर काय होता, भाषा वैज्ञानिक होता.
हॉकेट कोण होता? भाषा वैज्ञानिक होता. कळलंय? हॉकेट कोण होता? भाषा वैज्ञानिक होता. आता बघा, आता हॉकेटनी आपल्याला काय काय किती किती लक्षणं सांगितली आहे ते आपण काय करू शकतो, ते लिहून घ्यायचे आधी. आणि आपल्याला ती जी लक्षणं आहे ती पाठ पाहिजे. अर्थ तर तुम्ही नंतर मी सांगेलच तुम्हाला, पण किती लक्षणे सांगितली आहे? 7 लक्षणे सांगितली आणि ही 7 लक्षणे आपल्याला तोंडपाठ पाहिजे. हो, तोंडपाठ पाहिजे. चला लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. चला लिहा. पहिलं आहे द्विस्तरीय रचना. पहिला आहे द्विस्तरीय रचना. दुसरं लिहा निर्मितीशीलता. तिसरा आहे यादृच्छिकता. चौथा आहे अदलाबदल. पाच नंबर आहे विशिष्टता. स्थलकालातीता. ठीक आहे. सहावं. सातवं आहे सांस्कृतिक संक्रमण. लिहून घ्यायचंय. चला लिहून घ्या पटकन. घेणार आहोत. ठीक आहे. प्रत्येक लक्षणे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता द्विस्तरीय रचना. द्विस्तरीय रचना म्हणजे काय आपण बघूयात. तर बघा, भाषेतील मूलध्वनीची संख्या काय आहे? 30 ते 70 असून मूलध्वनींना स्वतःचे अर्थ नसतात. म्हणजे जसं की अ, आ, ई, उ आणि त्याची फोड केली तर त्या समोरचं जे काही आहे ते. तर ह्या जर आपण एक विशिष्ट वर्ण घेतला तर त्या वर्णाला त्याचा विशिष्ट अर्थ आहे का? अ ला अर्थ आहे का? ब ला अर्थ आहे का? ड ला अर्थ आहे का? श ला अर्थ आहे का? नाही. तर काय आहे? त्यांना अर्थ नाही. मूलध्वनी म्हणजे काय की बघा, आता जसं की आपण एखाद्या शब्दाला फोडतो तर तो शब्द बनतो ना. आता ब कसा तयार झालेला आहे? याला म्हणतात लंगडा ब अधिक अ म्हणजे काय तयार झालेला आहे? ब तयार झालेला आहे. तर हे याला असंच म्हणतात, लंगडा. ठीक आहे. लंगडा ब अधिक अ म्हणजे काय? ब. तर असे करून 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 यांची संख्या काय आहे? 30 ते 70 यांच्या 30 ते 70 आहे. ठीक आहे. तर याचाच अर्थ असा की अत्यल्प मूलध्वनीच्या साह्याने आवश्यक तेवढे आशययुक्त निर्माण करता येतात. आणि भाषेची जी काही रचना आहे ती द्विस्तरीय असल्यामुळे अत्यल्प मूलध्वनीच्या साह्याने अगणित आशय सहजपणे व्यक्त करता येतो. ठीक आहे. आता मराठीतील आ, प, ज आता ह्या 3 मूलध्वनीच्या साह्याने जर आपण पाहिलं तर 5 शब्द बनतो. आता बघा, हे लिहून झालं सगळ्यांचं, तर आपण थोडंसं डिटेल मध्ये बघूया. म्हणजे काय बाबा नेमकं एखादा कुठले असं काय, तुम्ही कोणताही शब्द घ्यायचा. आता आपण घेऊया पोपट. पोपट असं थोडा वेगळे शब्द घेऊ. कुठलं घेणार आपण? आपण घेऊया साखळी. ठीक आहे. साखळी. आता आपल्याला ह्या शब्दाला फोडायचं याची मूलध्वनी नुसार. ठीक आहे. आता सा हा शब्द कसा तयार झालेला आहे? स अधिक आ म्हणजे काय झालं? सा. ख कसा झालेला आहे?
लंगडा ख अधिक अ. त्यानंतर डी कसा तयार झालेला आहे, ळ अधिक दुसरी वेलांटी तर मोठी, पहिली वेलांटी असेल तर लहानी, दुसरी असेल तर म्हणजे रस्व दीर्घ त्यानुसार. ठीक आहे. तर बघा हे असं काय झालंय, फोडून आपण साखळी हा शब्द तयार केलेला आहे. म्हणजेच काय आहे, ध्वनी गटांना जे तुम्हाला कळालं की मग मूलध्वनीच्या साह्याने असं आपल्याला अजून त्या शब्दांची फोड करता येते. आता रुपीम म्हणजे काय लिहून घ्यायचं. चला सगळ्यांनी टाका रुपीम. रुपीम लिहा. रुपीम रुपीम असं रुपीम चला लिहा. रुपीम चला लिहा. ध्वनी ध्वनी गटांना ध्वनी गटांना ध्वनी गटांना ध्वनी गटांना भाषा विज्ञानाच्या परिभाषेत रुपीम असे म्हणतात. रुपीम असे म्हणतात. ठीक आहे, समजलं ह्याची फोड. आता बघा म्हणजेच द्विस्तर आहे, याला दोन स्तर आहेत. आपण असं बोलताना असं म्हणतो साखळी, पण त्याला फोडल्यानंतर त्याची मूलध्वनी आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर पहिला स्तर आणि दुसरा स्तर अशा प्रकारे. तर बघा मूलध्वनींना मर्यादित साठा हा एक स्तर, द्विस्तर. तर द्विस्तर म्हणजे काय की मूलध्वनींचा मर्यादित साठा हा एक स्तर, आणि दुसरं म्हणजे काय, मूलध्वनीच्या वेगवेगळ्या रचना करून निर्माण केलेले अगणित अर्थ हा झाला भाषेचा दुसरा स्तर. आपल्याला लिहून घ्यायचं. तर द्वितीय जेव्हा आपण म्हणतो की काय द्वितीय रचना, तर द्वितीय रचना म्हणजे काय हे आपण लिहून घेऊया. चला लिहा. तिथे फर्स्ट पॉइंट टाका द्वितीय रचनेमध्ये, किंवा असं खाली तुम्ही लिहू शकता. चला लिहा. मूलध्वनींचा मर्यादित साठा मूलध्वनींचा मर्यादित साठा हा एक स्तर. मूलध्वनींचा मर्यादित साठा हा एक स्तर. आणि दुसरं लिहायचं आहे मूलध्वनींच्या वेगवेगळ्या रचना करून मूलध्वनींच्या वेगवेगळ्या रचना करून निर्माण केलेले अगणित अर्थ हा काय झाला भाषेचा दुसरा स्तर. तर प्राण्यांची जी काही भाषेची रचना आहे तर अशा प्रकारे ती काही द्विस्तरीय नसते. ठीक आहे. त्यांच्या भाषेत एका संकेतासाठी एकच
मूलध्वनी असतो आणि द्विस्तरीय रचनेमुळे काय आहे, थोड्या सामग्रीद्वारे अगणित आशय निर्माण करता येत असल्याने काय आहे, काटकसरीचे त्यांना तत्व पाडले जाते. ठीक आहे. आता आपण दुसरं जे काही लक्षण आहे, काय आहे दुसरं लक्षण? दुसरं लक्षण काय आहे? दुसरं लक्षण आहे निर्मितीशीलता. दुसरं लक्षण काय आहे? निर्मितीशीलता. बघा आता नवनिर्मिती म्हणजे काय की पूर्वी कधीही न ऐकलेले किंवा स्वतः न उच्चारलेले असे नवीन वाक्य किंवा नवीन रचना. आता बघा क्वारंटाईन हा शब्द होता किंवा कोरोना, याच्या अगोदर आपण वाचलेला आहे का कोरोना, क्वारंटाईन. तर जसजसं सिच्युएशन येत गेली, जसजशी परिस्थिती जी काही आहे ती परिस्थिती येत गेली तसतशानुसार काय आहे शब्दसुद्धा निर्माण झाले. म्हणजे मोबाईल, नेटवर्क, व्हॉट्सअप, मेसेज, व्हॉट्सअपवरचे अर्थातच, त्याच्यानंतर मेसेज तर शब्द आधी होता पण आपण व्हॉट्सअपचे मेसेजबद्दल बोलतोय. त्यानंतर 4G, 5G, नेटवर्क, AI, ChatGPT. तर अशा प्रकारचे जे शब्द आहे कसं आहे ते सिच्युएशननुसार जसजसं शोध लागला, जसजसं काळ पुढे लोटत गेला त्यानुसार हे काय आहे आपल्याला इथे शब्द आलेले इथे दिसून येतात. ठीक आहे, कळलं इथपर्यंत तुम्हाला? तर म्हणून काय नवीन वाक्य वा रचना, नवीन भाषिक प्रयोग आपण करतो. आता हे नवीन जे काही उच्चार आहे, रचना ऐकणाऱ्यांसमोर मांडतो तेव्हा त्यास खास प्रयत्न न करता समजते. कारण काय आहे, प्रत्येकाच्या डोक्यात भाषेची अशी एक नियम व्यवस्था असून ती निर्मितीशील असते. त्यामुळे तिच्यातून अनेक प्रकारची वाक्य बनवता येतात. त्यामुळे काय आहे अनेक प्रकारची वाक्य आपल्याला बनवता येतात. आणि निर्मितीशीलतेबरोबरच भाषेचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे भाषेत एक आशय सूचित करण्यासाठी अनेक रचना काय आहे उपलब्ध असतात. उदाहरणार्थ भीती. आता भीती हा आशय व्यक्त करण्यासाठी मानव अनेक रचनांपैकी एक रचना वापरेल, तर प्राणी विशिष्ट अशी एकच रचना वापरतील. तर भाषेच्या या निर्मितीशीलतेमुळे भाषेची विनिमय क्षमता जी काही आहे ती अमर्याद झालेली आहे. म्हणजे एकच शब्द पण तो काय आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरणं किंवा त्याचे वेगवेगळे वापर करणं, ह्या सगळ्या गोष्टी. आता आहे तिसरं काय आहे यादृच्छिकता. तर यादृच्छिकता याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे की आपण दिल्यामुळे काय झालेलं आहे त्या गोष्टीला अर्थ प्राप्त झालेला आहे आणि हा अर्थ शब्द जे काही ते योगायोगाने जे काही आहे तयार झालेले आहे. तर बघा अर्थदृष्ट्या वा आचे सूचन करण्याच्या बाबतीत जे काही आहे सर्व मानवी भाषा यादृच्छेचे तत्व उपयोजितांना दिसतात, मग कुठलीही भाषा असो. आता शब्द वा रूपिम जे काही आहे तर त्या रूपिमाने सूचित होणारा अर्थ, आशय, तर यांच्यामध्ये कसलाच कार्यकारण संबंध नाही. म्हणजे काय आहे शब्द वा शब्दांद्वारे सूचित होणारा आशय यादृच्छिक असतो. याचाच अर्थ असा की शब्द व त्याद्वारे सूचित होणारा आशय यांच्यातील नातेसंबंध केवळ संकेतानेच प्रस्थापित होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे यादृच्छिकतेमुळे काय होतं, यादृच्छिकतेमुळे जुने संकेत काढून टाकून गरजेनुसार नवीन संकेत काय होतात तयार केले जातात आणि संकेतात सुधारणा व बदल केले जातात. भाषेत अर्थ परिवर्तन क्रिया घडते व ती यादृच्छिकपणे तसेच यादृच्छिकतेमुळेच मानव भोवतालच्या नव्या नव्या अनुभवाला सामोरे जातात आणि भाषा माध्यमांद्वारेच आणि यादृच्छिकतेमुळे काय होतं ते जगातील भाषा एकमेकांपासून काय होतात भिन्न आणि स्वतंत्र अशा राहिलेल्या आहेत. ठीक आहे, समजलं? आता आपण बघूयात चौथं काय आहे अदलाबदल, ज्याला आपण इंग्रजी मध्ये म्हणतो इंटरचेंजेबिलिटी किंवा इंटरचेंजेबिलिटी आपण असं म्हणतो. आता बघा ह्या ज्या काही भाषिक रचना आहेत तर एकमेकांना समजणे व त्या रचना पुन्हा एकमेकांनी वापरणे हे काय आहे मानवी भाषांमध्ये सहज शक्य होते. आता उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला आता हे शिकवते, ठीक आहे, आता तुम्ही ऐकलं समजलं आणि तुमची कोणीतरी मैत्रीण आहे किंवा मित्र आहे आणि तो अब्सेंट आहे आलेला नाही क्लासला, तर मग त्यांनी सांगितलं की बाबा काय शिकवलास क्लासमध्ये, काय झालं, तर तुम्ही सांगू शकता थोडक्यामध्ये जशास तसं. बरोबर आहे, म्हणजे माझं ऐकून माझ्याकडून समजून आशय जो काही आहे तो तुम्ही काय केलेला आहे ग्राफ्स केलेला आहे आणि हे ग्राफ्स करून काय केलेलं आहे नंतर अगदीच
तर हे काय आहे, सहज शक्य होते. आता मात्र हे प्राण्यांच्या भाषेत होत नाही. उदाहरणार्थ स्टिकल बँक जातीचा जो काही एक मासा आहे, तर नर मादी यांच्यामध्ये काय आहे, हे असं अदलाबदली होत नाही. मात्र मानवी भाषेत बोलल्या जाणाऱ्या ज्या काही भाषिक रचना ऐकणाऱ्या फक्त ऐकतच नाही, तर तो प्रसंग वापरून त्या प्रसंगी वापरून किंवा इतरांना सांगूनही काय करतो, बोलणारा असेल ऐकणारा असेल तर यांच्यामध्ये जे काय असतं आदान प्रदान होत राहते. आणि ह्या लक्षणांमुळे काय आहे, मानवाला कोणतीही भाषा अनुकरणाने शिकणे सहज शक्य होते आणि मानवी भाषेतील नवनिर्मित रचना इतरांना सहज समजतात आणि ते त्या स्वीकारतातही आणि त्यांचा काय होतो, सार्वत्रिक जो काय आहे वापर आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, समजलेत पर्यंत. आता नेक्स्ट काय आहे, विशिष्टता. काय आहे, विशिष्टता. भाषेची जी काही विशिष्टता आहे ती आपण बघणार आहोत. तर बघा, प्राणी तुलनेत जे काही आहे सांगा बरं विशिष्टता. सांगा, एक विशिष्टता आहे ना, भाषेला काय आहे, विशिष्टता आहे. आणि भाषिक चिन्ह व्यवस्थेचा हा विशेष गुणधर्म काय आहे, मानवाच्या क्रयशक्तीची याच्यामुळे बचत होते. अशा प्रकारे. आता बघा, सोपे या शब्दामध्ये सांगते. तर प्राणी भाषेच्या तुलनेत मानवी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात विशिष्टता दिसते. आता संदेश सूचन प्रक्रिया व सूचित संदेश यामध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे व त्या कोणत्या प्रकारचा संबंध आहे व संदेश सूचन प्रक्रिया व सूचित संदेश यामध्ये काय कोणत्या प्रकारचा संदेश आहे, तर त्यावर संदेशवाहन प्रणाली जी काही आहे आपल्याला अवलंबून दिसते. आता बघा, हा जो काही संबंध आहे तर एका कृतीतून अपरिहार्यपणे होणारी दुसरी कृती ह्या स्वरूपाची असल्यास त्या संदेशवाहक प्रणालीत विशिष्टता नाही असे मानले जाते. आता उदाहरण जर आपण पाहिलं तर कोणतं आहे की शेतकऱ्याच्या मागणीनुसार माल जो काही आहे तयार करण्याची पद्धत व त्यातून मिळणारा संदेश यात प्रत्यक्ष कार्यकारिणी संबंध आहे. परंतु शेतकरी माल तयार आहे आणि म्हणताच ग्राहक माल घेण्याच्या तयारीने जातो आणि ह्याचा अर्थ प्रत्यक्ष कृतीऐवजी ती सूचित करण्याची चिन्ह व्यवस्थेचा उपयोग करून इष्ट कार्य केले जाते. आणि भाषिक चिन्ह व्यवस्थेचा हा विशेष गुणधर्म असून त्यामुळे मानवाच्या क्रयशक्तीची त्याच्यामुळे काय होते, बचत होते. कळलं तुम्हाला? आता बघूया स्थल काला तीतता. स्थल काल तीतता म्हणजे काय की निसर्गातील प्रत्येक गोष्ट व प्रत्येक आशय हा स्थल कालांनी बद्ध असतो. परंतु भाषेच्या बाबतीत असे न घडता स्थल काळाची बंधने ओलांडून ह्या आशयाचे सूचन करणारी शक्ती काय असते, भाषेपाशी असते. आता एखादा आशय समोर नसला तरी काय आहे, आशयाचे सूचन भाषेद्वारे केले जाते. उदाहरण ताजमहल प्रत्यक्ष समोर नसला तरी त्याच्या गतकालाबद्दल येथे तर काय आहे, तर गतकालाबद्दल तेथील प्रदेशाबद्दल तसेच भविष्यकालाबद्दल भाषेद्वारा काय आहे, विनिमय म्हणजेच व्यवहार केला जातो. आणि तसेच आता तुम्ही औदुंबर हे पाहिलेलं आहे का? कोणाचं आहे औदुंबर कविता? कोणाची आहे? बालकवी. ठीक आहे. तर आता समजा बालकवींचा जो काही औदुंबर आहे तर प्रत्यक्ष न पाहिलेला तो कसा आहे, कुठे आहे हे माहीत नसतानाही औदुंबर ही कविता आपणास सहज समजते. स्थलकालिता ह्या लक्षणामुळेच मानव आपली अभिव्यक्ती भविष्यासाठी काय करतो, राखून ठेवतो. उदाहरणार्थ परीक्षेत मिळालेले यश, माणूस वाट पाहतो वगैरे ह्या ज्या सगळ्या काही आहेत
चिन्ह आणि चिन्हित यांचा सहचार्य संबंध नसणे ह्या गुणधर्माचे स्वरूप आहे. आता त्यानंतर काय आहे, आपण लास्ट लक्षण पाहिलेलं होतं ते कोणतं आहे सांगा बरं. 7वं ना. सांगा कोणतं आहे 7वं लक्षण, कोणतं आहे. सांस्कृतिक संक्रमण. कोणतं आहे सांस्कृतिक संक्रमण. आता चला तुम्हीच मला सांगा की भाषेचं सांस्कृतिक संक्रमण कशा प्रकारे किंवा कशा पद्धतीने होतं सांगा बरं. तुम्हाला जे वाटेल ते सांगा तुम्ही. चला सांगा कोणतं संक्रमण होतं भाषेचं. चला सांगा. सांगा. काय कसं होतं सांस्कृतिक संक्रमण बघा. आता भाषिक वारसा वा भाषिक परंपरा बरोबर आहे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे काय केले जाते, सुपूर्द केली जाते. आता बघा तुम्ही लहानपणी, आता आपल्याकडे भाषा कशी आली, आपण काही जन्मलो आणि शाळेत गेलो का किंवा अकॅडमीमध्ये आले का तुम्ही शिकायला, नाही. तर आपल्या आई वडिलांनी शिकवली बरोबर आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, भाषा ही काय एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाते. तर आपल्याला आपण जन्मलो तेव्हा लगेच वही पुस्तक घेऊन बसलो का, नाही. तर आपण काय केलेलं आहे, ऐकलेलं आहे बरंच. खूप ऐकून मग आपण थोडं शिकायला लागतो. बघा लहान लेकरू किंवा लहान बाळ जे असतं, तुम्ही त्याला कधी निरीक्षण केलंय का त्या बाळाचं सांगा बरं. लहान बाळांचं निरीक्षण कोणी कोणी केलेलं आहे, चला सांगा. लहान बाळांचं निरीक्षण कोणी कोणी केलेलं आहे. तर बघा ते काय आवाज काढतं सुरुवातीला, फक्त आवाज असं वेगवेगळ्या प्रकारचे तो त्याचे आवाज काढतो. म्हणजे काय, तो मूलध्वनी बाहेर टाकत असतो. मग तो हळूहळू शिकतो. बाबा, आई, आजी, हंबा, टुक टुक बरोबर आहे. जे साधे साधे शब्द ते जे मूल आहे ते शिकते बरोबर आहे. तर आणि मग हळूहळू मग आजी आजोबांकडनं, आई वडिलांकडनं, घरातली जी इतर मोठी मंडळी असेल, बहीण भाऊ इतर कोणी, मग त्याच्याकडून तो काय हळूहळू एक एक दोन दोन शब्द शिकतो. त्याच्यानंतर काय शिकतो, वाक्य बोलायला शिकतो. आणि हळूहळू जी काही आहे त्याच्या भाषेची सुरुवात होते. मग आजी असेल, मग आजी त्याला काय शिकवतात, बालगीत बरोबर, गोष्टी, कथा बरोबर आहे, कविता, गाणी, ठीक आहे, अंगाई गीत असेल, ठीक आहे. तर मग अशामुळे काय होतं की हे काय आहे, एक प्रकारचं भाषा पण काय आहे, सांस्कृतिक संक्रमण. म्हणजे तुम्ही असं नाही होत की बाळ झालं आता आपण घरी सगळ्यात मराठी बोलतोय आणि बाळ जन्माला आली नंतर लगेच ते जर्मन बोलायला लागलं, उर्दू बोलायला लागलं, स्पॅनिश बोलायला लागलं, असं काही होत नाही. ठीक आहे, कळतंय तुम्हाला. त्याच्यामुळं काय आहे सांस्कृतिक संक्रमण. तर त्याच्यामुळं काय आहे की भाषिक वारसा व भाषिक परंपरा काय होते, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशा प्रकारे सुपूर्द केली जाते. तर ती भाषिक परंपरेमध्ये भर घालून मूळ परंपरा व घातलेली नवीन भर, तर याची नवीन पिढी स्वीकार करून ती भाषा आत्मसात करते. बघा आपल्या आजीच्या भाषेमध्ये किंवा आपली जी पणजी असेल तिच्या भाषेमध्ये आणि आपली भाषा पण मराठीतच बोलतो, तरीही थोडा आपल्याला त्याच्यामध्ये फरक जो काही आहे जाणवतो. आपण आता आजची पिढी जी काही आहे किंवा आपण जेनझी म्हणतो किंवा आत्ताची पिढी, तर भरपूर इंग्रजी शब्दांचा वापर किंवा शब्द आपल्याला दिसतात बोलताना. लॅपटॉप, मोबाईल, रिमोट, चम्मच, चमचा. तर आपल्या आजी काही शब्द तिचे एक ठरलेले शब्द, ठराविक शब्द तसे घेऊन ती बोलते. आपल्याला किंवा आजी आजोबा त्यांच्यामध्ये आपल्याला फारसे असे खूप जास्त इंग्रजी शब्द आलेले दिसत नाही. म्हणजे असं काही खूप अंतर नसतं, पण हे तुम्ही न्यूअन्सेस जे काही आहे ते बघू शकता. त्याच्यामुळेच काय म्हटलेलं आहे की ती भाषिक परंपरेमध्ये भर घालून मूळ परंपरा व घातलेली भर याचा नवीन पिढी स्वीकार करून ती भाषा आत्मसात करते. कारण माणूस जो काही आहे, माणूस हा अनुकरणाने आणि प्रयत्नपूर्वक शिकत असतो. म्हणजे बघा लहान मूल
लहान मूल अनुकरण करतं. आता बरेच जण म्हणतात की लहान मुलांना चांगल्या सवयी कशा लावायच्या. तर त्याचं साधं आणि सोपं उत्तर आहे की बाबा तुम्ही जसे वागाल, तुम्ही म्हणजे कोण, मुलाचे आई वडील, मुलाचे म्हणजे मुलाने मुलीचे, तर आई वडील ते जसं वागतील मुलं सुद्धा काय करणार, तसं वागणार. का? कारण ते काय करत असतात, त्यांचं अनुकरण करत असतात. म्हणून मुलांना जर शिस्त लावायची असेल, मुलांना जर चांगले संस्कार घडवायचे असतील, तर आई वडिलांनी अगोदर तसं वागलं पाहिजे. म्हणजे जर आई वडीलच तासन तास फोन घेऊन बसेल तर मुलंही फोनची मागणी करणारच आहे. तो सुद्धा त्याचा स्क्रीन टाईम वाढवणार, जितकं पाहिजे तितकं तो यूज करणार. पण आई वडिलांनीच ठरवलं की जेव्हा लहान मूल आहे तो समोर असताना आपण फोन वापरायचा नाही, अगदी काम असेल तरच वापरायचा. तर तशा पद्धतीच्या ज्या काही सवयी आहे त्या मुलांना लागतात. तशा पद्धतीच्या सवयी काय आहे, मुलांना लागतात. ठीक आहे, कळते तुम्हाला? त्यासाठी ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे अनुकरण आणि प्रयत्नपूर्वक जे काही आहे हे सांस्कृतिक संक्रमण होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह तसेच त्यांचे भौतिक ज्ञान आणि तात्विक जगाबद्दलचे ज्ञान काय असते, वाढत असते. त्यासाठी तो पूर्व पिढीकडून ज्ञानसंचय आणि भाषा माध्यमाद्वारे मिळवतो व नंतर त्यात स्वतःची जी काही आहे ती भर घालतो. म्हणजे एकदा शिकून घेतलं नंतर मग आता आपण घरून काय करतो, मराठी शिकतो किंवा मराठी म्हणण्यापेक्षा मातृभाषा शिकतो. मग आपण जसजसं बाहेर पडतो, शाळेत येतो, मग आपण इंग्रजी शिकतो, आपल्याला आवड असेल त्या गोष्टी शिकतो. मग आपल्या बोलण्यामध्ये अनेक गोष्टींची भर पडत जाते. अगदी त्याप्रमाणे समजते तुम्हाला? त्यासाठी तो काय करतो, पूर्व पिढीकडून जे काही त्याचं ज्ञानसंचय आहे ते आणि भारतीय माध्यमांद्वारे मिळवतो आणि नंतर त्यात काय करतो, स्वतःची भर घालतो. आणि ही सांस्कृतिक वाढ भाषेमुळे होते आणि संस्कृती संवर्धन करणं आणि हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही सांस्कृतिक संक्रमण करणे हे काय आहे, भाषेची खास क्षमता आहे. आणि ही जी क्षमता आहे आपल्याला प्राण्यांमध्ये पाहायला मिळत नाही. कळतंय तुम्हाला? समजलं सांस्कृतिक संक्रमण म्हणजे? गुड. चला आता आपण बघूयात की आविष्काराचे प्रकार आपण लिहून घेऊयात. चला नेक्स्ट हेडलाईन टाका. आता आपलं लक्षणे जी काही आहे कोणी सांगितले हे आपल्याला माहीत पाहिजे, जसंच्या तसं आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जातं. चला लिहून घ्या. नेक्स्ट हेडलाईन टाका, आविष्काराचे प्रकार. चला भाषा आविष्काराचे प्रकार. आविष्काराचे प्रकार. पहिले लिहा मौखिक भाषा. मौखिक भाषा आणि दुसरं लिहा लिखित भाषा. पहिले लिहा मौखिक भाषा आणि दुसरं लिहा लिखित भाषा. आता मौखिक भाषा म्हणजे काय, तोंडाने निघाली जे काही असते मौखिक, तोंडाने जे निघालेलं असतं किंवा आपण तोंडी भाषा, नुसतं मुखावाटे जी काही भाषा निघालेली आहे तर आपण तिला काय म्हणतो, तोंडी भाषा म्हणतो. तर बघा मानवी जीवनात भाषाविष्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाषा व्यवहाराशिवाय त्याचे कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही.
आता हा मानवी जीवनातील व्यवहार सुकर होण्यासाठी त्याच्यामुळेच काय आहे, भाषा आविष्काराचे 2 प्रकार आपल्याला सांगितलेले आहे. पहिला आहे मौखिक. पहिला कोणता आहे, मौखिक, ज्याला आपण तोंडी म्हणतो, आणि लिखित म्हणजे लिहिलेलं जे काही आहे, लिहिलेलं ते. आता मौखिक भाषा म्हणजेच काय, तोंडी भाषा. वादविवाद स्पर्धा, दूरदर्शन असेल तुमचे, नाटक असेल, रेडिओ असेल, दूकश्राव्य जे काही माध्यम आहे. दूकश्राव्य म्हणजे काय, पाहणे ऐकणे. बरोबर. दूक म्हणजे पाहणे, दूक म्हणजे पाहणे, आणि श्राव्य म्हणजे काय, ऐकणे. गुड. तर आता हे जे काही वादविवाद स्पर्धा आहे, तर सामाजिक व्यवहार सुकर व्हावा आणि बोलणाऱ्याला आत्मप्रकटीकरणाचे समाधान मिळावे म्हणून व्यक्ती बोलत असते. आता भाषेचा वापर करते, समाजाच्या अनुकरणाने आश्रयाची भाषा जी काही आहे ग्रहण केली जाते आणि वापरली जाते. आता जगाचे सोपं उदाहरण पिढ्यानपिढ्या होणारं जे काही आहे, म्हणजे सगळं जे काही, आता बघा तुम्ही, आधीपासनच्या ज्या काही अभंग आहेत, ओव्या आहेत, ते काही लिहून ठेवलेल्या नव्हत्या, किंवा बहिणाबाईंची गाणी, शेतीवरची गाणी, भारुडे, ओव्या. तर हे जे सगळं काही आहे, हे काय आहे, लिखित नाही आहे. कसं आहे, मौखिक, म्हणजे एका पिढीतून एका पिढीकडे किंवा पिढ्यानपिढ्या काय आहे, तोंडावाटे काय आहे, ह्या आजपर्यंत इथपर्यंत आलेला आहे. म्हणी असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, ह्या म्हणी जे काही आपण पाहतो, तर अशा प्रकारे. आणि आता लिखित भाषा म्हणजे काय, की बाबा अक्षरे, चिन्ह वापरून आपल्याला आपल्या मनातील विचारांना जे काही आहे ते व्यक्त करतो. ते कशाच्या माध्यमातून, चिन्हांच्या माध्यमातून. म्हणजे लिखित भाषेची सोपी व्याख्या काय, की बाबा चिन्हाच्या माध्यमातून जे काही व्यक्त केल्या जातं त्याला आपण लिखित असं म्हणतात, लिहून अर्थातच. तर मौखिक भाषा देशकालाच्या मर्यादेत बद्ध राहिली असली तरी लिखित भाषेने मात्र स्थलकालाचे बंधन ओलांडले. म्हणजे मर्यादा आहे ना मौखिक याला, पण तितक्या पुरतं तितकं राहणं. पण लिखित काय, लिखित जे असलं ते कुठेही जाऊ शकतो, कोणीही वाचू शकतं, शिकू शकतं. तर संत ज्ञानेश्वरांचं मनोगत असेल, प्लेटो, अरिस्टॉटल, त्यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल, त्याचे विचार आज आपल्याला सहजपणे समजतात. का, कारण ते लिखित होते, आणि मग त्याचे ट्रान्सलेशन्स वगैरे जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी, कारण ते लिखित आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे, आपण इथे आविष्काराचे प्रकार असतील, भाषेची लक्षणं असतील, भाषा म्हणजे काय आहे, भाषा एक माध्यम म्हणून काय आहे, भाषाचं विनिमय काय आहे, तर भाषेचे व्यवहार काय आहे, तर हे सगळं काय आहे आपण इथे पाहिलेलं आहे. कळतंय का तुम्हाला? तर याची व्यवस्थित रिव्हिजन करायची. बघा, हॉकेट जे आहे, हॉकेट हॉकेटला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हॉकेट जो आहे, ह्या हॉकेटला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला डायरेक्टली असा प्रश्न येऊ शकतो की भाषेची लक्षणे कोणी सांगितली. भाषेची लक्षणे, हॉकेट आणि भाषेची किती लक्षणे सांगितलेली आहे. हॉकेटनी सांगितलेली भाषेची लक्षणे खालीलपैकी कोणती. ती जी 7 लक्षणे आहेत एकूण भाषेची लक्षणे, किती सांगितलेली आहे, 7. तर हे आपल्याला माहित पाहिजे, अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे आजच्या लेक्चरमधून जर तुम्हाला सगळ्यात जास्त प्राधान्य कोणाला द्यायचं असेल तर दिलं पाहिजे. नंतर पॉइंट्स, नंतर भाष शब्दापासून, भाषे हा संस्कृत धातूपासून काय झालेला आहे, भाषा हा शब्द तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे, आज जे काही नोट्स लिहून दिलं, त्याच्यानंतर बघा ते विसंकेतीकरण, संकेतीकरण, त्याचे आपण टप्पे पाहिले वेगवेगळे, ते सुद्धा तुम्हाला काय पाहिजे, माहीत पाहिजे. म्हणजे पाहिजे, अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे, तुम्हाला एखादं काही समजलं नसेल, पॉईंट, एखादा टप्पा समजला नसेल, तर ते तुम्ही मला परत विचारू शकता उद्या. ठीक आहे, उद्या आपलं जे काही आहे, ठीक 4 वाजता जे काही आहे ते आपलं लेक्चर होणार आहे. ते लेक्चर आपण बघूयात आणि त्यानुसार या मग उद्या. ठीक आहे, चालेल, मग थांबूयात आपण इथेच, भेटूया उद्या 4 वाजता.